नमस्ते स्टुडंट्स. जॉईंट व्हेंचर अकाउंट या टॉपिकची थिअरी आपण पाहणार आहोत. प्रस्तावना. काही वेळा एखादी व्यक्ती एकट्याने व्यवसायाची कामे किंवा प्रकल्प पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे ती इतर लोकांबरोबर एकत्र येऊन ते काम किंवा प्रकल्प पूर्ण करते. अशा प्रकारे अल्पकाळासाठी किंवा एखाद्या विशिष्ट कामासाठी केलेली भागीदारी म्हणजेच जॉईंट व्हेंचर होय. ही भागीदारी फक्त एखाद्या प्रकल्पासाठी किंवा करारासाठी केली जाते. तो प्रकल्प किंवा करार पूर्ण झाल्यानंतर ही भागीदारी संपुष्टात येते. ही कायमस्वरूपी भागीदारी नसून फक्त एका विशिष्ट उद्देशासाठी केलेली तात्पुरती भागीदारी असते. या उपक्रमासाठी सहभागी होणाऱ्या लोकांना को-व्हेंचरर्स असे म्हणतात. यामध्ये होणारा नफा अथवा तोटा कसा वाटून घ्यायचा ते को-व्हेंचरर्स ठरवतात. जर नफा तोट्याचे प्रमाण निश्चित नसेल तर ते समान प्रमाणात वाटून घेतात. यामध्ये प्रत्येकजण आपले भांडवल गुंतवतात आणि या उपक्रमासाठी होणारा सर्व खर्च त्यामधून केला जातो. Definition: a commercial undertaking by two or more persons differing from a partnership in that relates to a disposition of a single lot of goods or the completion of a single project. Its duration is limited to the period in which the goods are sold or the project is carried on. कोहलर यांची ही व्याख्या आहे. या जॉईंट व्हेंचरची काही वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य, यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींचा एक ठराव केला जातो आणि हा जो ठराव आहे तो ठराव हा विशिष्ट कामापुरताच मर्यादित असतो. नंबर 3, हे जे एकत्र येणाऱ्या व्यक्ती आहेत को-व्हेंचरर्स यांची ही टेम्पररी पार्टनरशिप असते, तात्पुरती स्वरूपाची भागीदारी असते. कोणतीही व्यक्ती आपल्या व्यवसायाचं नाव यामध्ये वापरू शकत नाही. नंबर 5, भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील ज्या सर्व तरतुदी आहेत या सर्व तरतुदी जॉईंट व्हेंचरला लागू होतात. आणि शेवटी अकाउंटिंगची जी गोईंग कन्सर्न कन्सेप्ट आहे ती गोईंग कन्सर्न कन्सेप्ट ही या व्यवसायाला लागू होत नाही. डिफरन्स बिटवीन जॉईंट व्हेंचर अँड पार्टनरशिप. नंबर 1, मीनिंग. जॉईंट व्हेंचर, अ शॉर्ट टर्म ॲग्रीमेंट बिटवीन पीपल फॉर अ स्पेसिफिक जॉब ऑर प्रोजेक्ट. पार्टनरशिप, अ लॉंग टर्म ॲग्रीमेंट बिटवीन पीपल फॉर रेग्युलर बिझनेस. Second, name. No special business or firm name is used. Partnership, it is carried under the name and style of a firm. Third, persons. The persons carry on business are called as co-venturers. को-व्हेंचरर्समध्ये सहभागी असणाऱ्या, जॉईंट व्हेंचरमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींना को-व्हेंचरर्स म्हटलं जातं. भागीदारी संस्थेमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींना भागीदार असं म्हटलं जातं. नंबर 4 आहे ॲक्ट. जॉईंट व्हेंचरला कोणताही स्पेशल कायदा नाही, मात्र भागीदारी संस्थेला भागीदारी संस्था कायदा 1932 हा लागू होतो. नंबर 5, लायबिलिटी. को-व्हेंचरर्सची लायबिलिटी ही त्यांची संयुक्त लायबिलिटी असते. भागीदारी संस्थेची लायबिलिटी मात्र अमर्यादित असते. नंबर 6, बुक्स ऑफ अकाउंट्स. जॉईंट व्हेंचरमध्ये सेपरेट संपूर्ण बुक्स ठेवण्याची गरज नसते, मात्र भागीदारी संस्थेमध्ये भागीदारी कायद्याला अनुसरून सर्व जी आवश्यक पुस्तकं आहेत ती ठेवली जातात. सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. जॉईंट व्हेंचरमध्ये कॅश सिस्टीम ही लागू केली जाते. पार्टनरशिपमध्ये मर्कंटाईल सिस्टीम जी आहे अकाउंटिंगची ती वापरली जाते. नंबर 8, प्रॉफिट. जॉईंट व्हेंचरमध्ये होणारा प्रॉफिट हा
त्या कोव्हेंचरसने ठरवलेल्या प्रमाणात वाटून घेतला जातो आणि हा प्रॉफिट हा प्रत्येक कोव्हेंचरचा वेगवेगळ्या उपक्रमासाठी वेगवेगळा असू शकतो. पार्टनरशिप फर्ममध्ये मात्र होणारा नफा अथवा तोटा हा भागीदारांच्या ठरलेल्या प्रमाणात वाटून घेतला जातो. अकाउंटिंग ट्रीटमेंट. जॉईंट व्हेंचरमध्ये 2 पद्धतीनं अकाउंट्स मेंटेन केले जातात. नंबर 1 आहे व्हेन सेपरेट सेट ऑफ बुक्स इज केप्ट फॉर जॉईंट व्हेंचर, म्हणजेच जॉईंट व्हेंचरसाठी वेगळी पुस्तकं मेंटेन करणं. आणि दुसरं आहे कोणतीही वेगळी पुस्तकं मेंटेन न करणं. नंबर 1, जॉईंट व्हेंचरसाठी जी वेगवेगळी पुस्तकं मेंटेन करायची आहेत त्यामध्ये when size of business is large and duration is long, then this method may be used. म्हणजेच व्यवसायाचा जो कालावधी आहे तो कालावधी आणि त्यामध्ये असणारी ट्रान्झॅक्शन्स साईज ही जर का मोठी असेल तर या ठिकाणी सेपरेट जॉईंट व्हेंचरचे अकाउंट्स मेंटेन केली जातात. त्यामध्ये 3 अकाउंट्स मेंटेन केली जातात. 1 जॉईंट व्हेंचर अकाउंट, 2 कोव्हेंचरर्स अकाउंट आणि नंबर 3 जॉईंट बँक अकाउंट. फर्स्ट, जॉईंट व्हेंचर अकाउंट. जॉईंट व्हेंचर अकाउंट हे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस यासारखंच आहे. यामध्ये खरेदी केलेल्या वस्तू, वापरलेल्या वस्तू आणि कोव्हेंचरर्सनी सप्लाय केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू, त्याचप्रमाणे त्या कोव्हेंचरसाठी होणारे संपूर्ण खर्च हे जॉईंट व्हेंचर अकाउंटच्या डेबिटला टाकले जातात. आणि विकलेल्या वस्तू, न वापरलेल्या वस्तू आणि कोव्हेंचरर्सनी घेतलेल्या जर का वस्तू असतील तर त्या वस्तू ह्या जॉईंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ठेवल्या जातात. आणि त्यामध्ये अकाउंट्स क्लोज करून होणारा नफा अथवा तोटा हा पार्टनर्सना त्यांच्या ठरलेल्या प्रमाणात वाटला जातो. कोव्हेंचरर्स अकाउंट. There is a personal account of each venturers. The transaction between the venture and co-venturers are recorded in this account. म्हणजेच जॉईंट व्हेंचर आणि कोव्हेंचरर्समध्ये होणारे जे व्यवहार आहेत ते व्यवहार लिहिण्यासाठी कोव्हेंचरर्स अकाउंट मेंटेन केलं जातं. इट इज अ कॅपिटल अकाउंट ऑफ कोव्हेंचरर्स. इट इज क्रेडिटेड फॉर व्हॉट दे कॉन्ट्रीब्युटेड टू द व्हेंचर अँड डेबिटेड फॉर एनी विड्रॉवल फ्रॉम द व्हेंचर. म्हणजेच त्यांनी जॉईंट व्हेंचरमध्ये आणलेलं भांडवल हे क्रेडिट केलं जातं आणि जॉईंट व्हेंचरमधून त्यांनी जर का काही रक्कम किंवा वस्तू घेतल्या असतील तर कोव्हेंचरर्स अकाउंट हे डेबिट केलं जातं. द प्रॉफिट अँड लॉस अरायजेस ऑन जॉईंट व्हेंचर आर ट्रान्सफर्ड टू दीज अकाउंट्स. जॉईंट व्हेंचरमध्ये होणारा नफा अथवा तोटा हा कोव्हेंचरर्स अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. आणि शेवटी त्यांना देय असणारी रक्कम किती आहे ती शोधून तेवढी रक्कम दिली जाते आणि कोव्हेंचरर्स अकाउंट हे क्लोज केलं जातं. पुढचं अकाउंट आहे जॉईंट बँक अकाउंट. इट इज ओपनड विथ अ बँक इन जॉईंट नेम ऑफ कोव्हेंचरर्स. कोव्हेंचरर्सच्या संयुक्त नावानं बँकेमध्ये जॉईंट बँक अकाउंट ओपन केलं जातं. हे रिअल अकाउंट आहे. इट इज ऑपरेटेड जॉईंटली बाय ऑल कोव्हेंचरर्स आणि कोव्हेंचरर्स हे संयुक्तरित्या ते अकाउंट वापरत असतात. या अकाउंटच्या डेबिट साईडला कोव्हेंचरर्सने जमा केलेली रक्कम डेबिट साईडला असते आणि क्रेडिट साईडला त्यांनी जॉईंट व्हेंचरसाठी केलेला खर्च आणि त्यांनी घेतलेली रक्कम ही जॉईंट बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला असेल. आणि शेवटी जॉईंट बँक अकाउंट हे कोव्हेंचरर्सना देय असणाऱ्या रकमेनं सेटल केलं जातं आणि क्लोज केलं जातं. जर्नल एंट्रीज. पहिली जर्नल एंट्री जॉईंट व्हेंचरमध्ये त्यांच्या कोव्हेंचरर्सने आणलेल्या रकमेबाबत. जॉईंट बँक अकाउंट डेबिट टू कोव्हेंचरर्स अकाउंट, नॅरेशन बिंग कॅश कॉन्ट्रीब्युटेड. दुसरी एंट्री फॉर गुड्स ऑर मटेरियल सप्लायड बाय द कोव्हेंचरर्स. कोव्हेंचरर्सनी जर का वस्तू किंवा मटेरियल आणलं असेल तर एंट्री
joint venture account debit to co-venturers account, narration being goods supplied. तिसरी एंट्री फॉर गुड्स परचेस्ड ऑन कॅश, वस्तू रोख खरेदी केल्याबद्दल, जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू जॉईंट बँक अकाउंट, नॅरेशन बिंग गुड्स परचेस्ड. चौथी एंट्री जर वस्तू उधार खरेदी केल्या असतील तर जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट, नॅरेशन बिंग गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट. पाचवी एंट्री फॉर पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस, जॉईंट व्हेंचरसाठी झालेला खर्च, एंट्री जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू जॉईंट बँक अकाउंट, नॅरेशन बिंग एक्सपेन्सेस पेड. एंट्री नंबर 6 फॉर एक्सपेन्सेस पेड बाय को व्हेंचरर्स, जर को व्हेंचरर्सनी काही खर्च केलेला असेल तर एंट्री जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू को व्हेंचरर्स अकाउंट, नॅरेशन बिंग एक्सपेन्सेस पेड. एंट्री नंबर 7 फॉर सेल ऑफ गुड्स ऑन कॅश, वस्तू रोख विकल्या असतील तर जॉईंट बँक अकाउंट डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट, नॅरेशन बिंग गुड्स सोल्ड ऑन कॅश. वस्तू जर का उधार विकल्या असतील तर सन्ड्री डेटर्स अकाउंट डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट, नॅरेशन बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. फॉर अनसोल्ड स्टॉक टेकन ओव्हर, को व्हेंचरर्सनी न वापरलेल्या किंवा शिल्लक स्टॉक घेतल्याबद्दल को व्हेंचरर्स अकाउंट डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट, नॅरेशन बिंग अनसोल्ड स्टॉक टेकन ओव्हर. शेवटी जॉईंट व्हेंचर अकाउंट क्लोज करून प्रॉफिट वाटल्याबद्दल एंट्री जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट टू को व्हेंचरर्स अकाउंट, नॅरेशन बिंग प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड. जर का लॉस असेल तर वर दिलेली एंट्री जी आहे ती रिव्हर्स होईल, को व्हेंचरर्स अकाउंट डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट, नॅरेशन बिंग लॉस डिस्ट्रीब्युटेड. आणि शेवटी फॉर फायनल सेटलमेंट ऑफ पेइंग कॅश, देणं असणारी रक्कम किंवा को व्हेंचरर्स अकाउंट क्लोज करून रक्कम बॅलन्स हा जॉईंट बँक अकाउंटला ट्रान्सफर केल्याबद्दल एंट्री को व्हेंचरर्स अकाउंट डेबिट टू जॉईंट बँक अकाउंट, narration being cash paid for final settlement. Thank you.